मित्रांनो, आज मी आलो आहे नाशिकपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर एका अशा ठिकाणी जिथे इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा तिन्ही एकत्र दिसतात। हे ठिकाण म्हणजे चांदोरी। मित्रांनो, चांदोरी हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे। चंद्रकोर या मराठी शब्दावरून त्याचे नाव चांदोरी पडले असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। गोदावरी नदी चंद्राच्या वक्रासारखी थोडी वाकते, म्हणून या गावाचं नाव चांदोरी असं पडलेलं आहे। गाव हे खूप छोटं आहे आणि आपल्याला पुरातन काळातील काही इमारतीची झलक दिसते। जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला दिसते ते अफाट गोदावरी नदीचं पात्र आणि नदी काठी आहे। मित्रांनो, हे खंडेरावाचं मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे गोदावरी नदी आणि 12व्या शतकातील हेमडपंथी मंदिर। ही मंदिरे हेमडपंथी शैलीत बांधलेली आहेत। उन्हाळ्यात जेव्हा पाणी आटतं तेव्हा सगळी मंदिरे आणि शेकडो शिवलिंग दिसतात, पण पावसाळ्यात जसं की आत्ता ही मंदिरे अर्धी पाण्याखाली जातात। शिखर आणि काही भाग पाण्याबाहेर दिसतो आणि बाकीचा भाग पाणी झाकून टाकतं। अगदी जणू काही इतिहास पाण्यातून डोकावतोय असं वाटतं। मित्रांनो, चांदोरी फक्त मंदिरे नाहीत, तर हा आहे आपल्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि इतिहासाचा संगम। पावसाळ्यात पाण्यात डोकवणारी ही मंदिरे आणि उन्हाळ्यात पूर्ण उघडकीस आलेली तीच मंदिरे, दोन्ही दृश्य अविस्मरणीय आहेत। जर तुम्हाला निसर्ग, इतिहास आणि भक्तीचा मिलाप अनुभवायचा असेल तर चांदोरीला एकदा नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कॉमेंटमध्ये सांगा।